असं म्हणतायत की काल 6 महिन्यांपूर्वी माहीत नसलेले जरांगे पाटील आता शरद पवारांचे बाप धरत असं त्यांनी एक वक्तव्य केलं. नाही, ते वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही, पण मी एकच या ठिकाणी सांगेल की त्यांनी वक्तव्य केलं असलं काय नसलं काय याच्या खोलात न जाता मला त्यांना विनंती करायची आहे की 2019ला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दुर्दैवाने वंचित आघाडी ही वेगळ्या भूमिकेतून लढल्यामुळे भाजपला त्याचा फायदा झाला, पण प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत, संविधानासाठी लोकशाहीसाठी ते प्रामाणिकपणे लढतात. त्यामुळे यंदा काँग्रेस राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरे साहेबांबरोबर म्हणजे महाविकास आघाडीबरोबर ते येतील, आलेत, फायनल होईल आणि संविधान टिकण्यासाठी लोकशाही टिकण्यासाठी एकत्रित ते लढतील असा विश्वास मला तरी वाटतो. माढा मतदारसंघातनं महादेव जानकर आकडेवारी जी आलेली आहे ती 2018ची आकडेवारी आहे, ती 30% मराठा असल्याचं सांगते आणि आता जे मराठा विधेयक आरक्षणाचं विधेयक दिलंय त्याच्यामध्ये 28%, तर 2% कुठे घसरले. या सरकार आरक्षण टिकण्यासाठी हे विधेयक आणले का आरक्षण घालवण्यासाठी आणले? लोकसभा निवडणूक लढण्यासाठी यांनी आरक्षणाचं हे बिल आणलेलं आहे. आता हे बिल गव्हर्नरकडे अजून गेले का नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये 16% आरक्षण दिलं गेलं होतं, भाजपली ते 13%वर आणलं आणि आता ते 10%वर आणलं. खरं तर याच्यामध्ये कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे होता. केंद्र सरकारच या बाबतीतला मार्ग काढू शकतं, कारण हे बिल कोर्टात टिकेल का नाही अनेक लोकांची शंका आहे आणि कोर्टात टिकवायचं असेल तर जर आपण केंद्र सरकारला विश्वासात घेतलं असतं, ट्रिपल इंजिन सरकार आहे, तर मग कदाचित योग्य ठरू शकलं असतं, पण ते काय यांनी केलेलं आहे. कदाचित त्यांचं धाडच नाही झालं मोदी साहेबांसमोर हा विषय घेण्याचं. जरांगे पाटील यांना तुम्ही रसद पुरवली, तुम्ही राजेश टोपे आणि शरद पवार असा थेट आरोप जो आहे तो भाजपने तुमच्यावरती केला. भाजप प्रसाद लाड यांनी, गोपीचंद पडळकरांनी थेट आरोप केला आहे तुमच्यावर. हे बघा, तुम्ही अशा लोकांची नावं घेतायत की त्यांना एक तर स्वतःचं मत नाही, त्यांचे नेते जे त्यांना सांगतील ते त्या पद्धतीने बोलतात. आणि ज्यांना स्वतःचंच मत नाही त्याबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर मी त्याच्यावर काय बोलणार. पण एकच सांगतो की भाजप संभ्रम निर्माण करण्यासाठी एक नंबरचा पक्ष आहे. त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे, ते फोटो मॉर्फ करतात, खोटे फोटो टाकतात, खोटे व्हिडिओ तिथं करतात आणि येणारं जे इलेक्शन आहे पूर्वी सोशल मीडियावर ते गाजलं होतं, येणारं इलेक्शन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मॉर्फिंग, आवाज, व्हिडिओ, फोटो याच्यावर येणारं इलेक्शन गाजेल अशी भीती आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. माढा लोकसभा मतदारसंघातनं महादेव जानकर उभे राहू इच्छित आहेत. त्यांनी भाजप विरोधातच दंड थोपटलेले आहेत. महाविकास आघाडी त्यांना आपल्यासोबत घेऊ इच्छित आहे का? मी माधव जानकर साहेबांना एवढंच तिथं विनंती करेल की आपण सकारात्मक लोकांच्या बाजूने लढण्यासाठी तयार असाल आणि ते आहेत असं दिसतंय तर नक्कीच त्यांचं स्वागत आमचे सर्व नेते करतील, चर्चेला ते घेतील, पण कुठंतरी ठाम भूमिका